बीडमधील आरोपी वाल्मिक कराडचं थेट अमेरिकेचं कनेक्शन असल्याचं समोर आलंय। वाल्मिक कराडचे काही सिम कार्ड हे अमेरिकेत रजिस्टर असल्याची माहिती समोर आली। सीआयडी चौकशीतून ही माहिती उघड झाली आहे। अमेरिकेत रजिस्टर सिमवरून निवडणूक काळात काही लोकांना फोन सुद्धा केल्याची माहिती आहे। वाल्मिक कराडचे 3 फोन जप्त करण्यात आलेत। याच फोनमध्ये अमेरिकेतील सिम वापरल्याचा सीआयडीचा दावा आहे। वाल्मिक कराडची अमेरिकेत संपत्ती असल्याचा सुद्धा सीआयडीला संशय आहे। आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। उदय, खरं तर खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे, मकोका सुद्धा लावण्यात आलेला आहे। बीडमधल्या आरोपींचं थेट अमेरिकेशी कनेक्शन आहे। नक्कीच विक्रांत, अतिशय धक्कादायक ही माहिती आता तपासादरम्यान समोर आली आहे। वाल्मिक कराडचे जे 3 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत त्यापैकी एका मोबाईल मधील सिम कार्ड हे अमेरिकेत रजिस्टर्ड असल्याचं समोर आलंय आणि आता ते सिम कार्ड कशासाठी अमेरिकेत रजिस्टर्ड केलं होतं आणि आता या माध्यमातून काही अमेरिकेमध्ये संपत्ती देखील आहे का आणि ती किती आहे, कोणत्या स्वरूपात आहे आणि नेमकी कुठे आहे, फक्त अमेरिकेत आहे किंवा कुठे आहे, याचा शोध आता सीआयडीचे अधिकारी घेत आहेत। परवा ज्यावेळेस वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केलं होतं त्यावेळेस देखील हा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला होता। या आरोपीची देशात तसेच परदेशात कुठे संपत्ती आहे हे तपासायचं असल्याचं सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं। आता जी पोलीस कोठडी आहे त्या दरम्यान ही सगळी चौकशी केली जाणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।